राष्ट्रीय वीर बाल दिवसानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान, महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचाही सन्मान, जेन झी आणि जेन अल्फा ही पिढी भारताला विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीकडे घेऊन जाईल. वीर बाल दिवसानिमित्त कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. अल्पकालीन लोकप्रियतेच्या झगमगाटात न अडकता आणि यशाला स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता तुमचं यश हे देशाचं यश बनायला हवं, पंतप्रधानांचं युवा वर्गाला आवाहन. NIA आयोजित दहशतवाद विरोधी परिषदेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये योगदान देणाऱ्या NIAच्या 9 कर्मचाऱ्यांना केलं सन्मानित. मनरेगा योजनेत पारदर्शकतेची आणि काळानुरूप बदलांची गरज होती, मात्र विरोधक नव्या कायद्यावर विनाकारण टीका करत असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा पलटवार. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार चिंतेचा विषय असून हे निषेधार्ह असल्याचं सांगत बांगलादेशातील स्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून परराष्ट्र मंत्रालय. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी रेल्वेची किरकोळ दरवाढ, आजपासून नवे दर लागू. उपनगरी गाड्यांसाठी दरवाढ नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने केलं स्पष्ट. ठाकरे बंधूंना विशिष्ट लोकांचं लांगुल चालन करायचं आहे अशी टीका करत देशप्रेमी आणि राष्ट्रवादी त्यांना योग्य ते उत्तर देतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात. मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये दाखल. आणि भारत आणि श्रीलंका यांच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना आज तिरुअनंतपुरम इथे होणार. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा